दहिसर टोल नाका हा आज काही अंतरावरती स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहेत ते इथे जल्लोष करण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। स्वतः महिला जिल्हाध्यक्ष निशा नार्वेकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल। तुम्ही मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेले आहात, काय पहिली प्रतिक्रिया? बघा, आज एवढा आनंदाचा दिवस आहे ना। ट्रॅफिक मीरा भाईंदर असो किंवा मुंबईच्या लोकांना असो, ट्रॅफिक मुक्त झालेला आहे आणि साहेब एवढ्या वर्षापासून हा प्रयत्नात आहे। विरोधकांनी खूप काही चर्चा केली, खूप विरोध केला, बरंच काही केलं, पण साहेबांनी एखादा ध्येय घेतला म्हणजे एखादा कामाचा ध्येय घेतला की तो पूर्ण करणारच। आणि साहेबांच्या नेतृत्वात हे एवढी सगळी कामं होत आहेत आणि आज जनता एवढी खुश आहे, आनंदित आहे। म्हणजे दिवाळी झाल्यानंतर ही पुन्हा दिवाळीच आहे लोकांसाठी। घरी येणं जाणं म्हणजे वेळ कमी लागणार आहे, सगळ्या सुखसोयी होणार आहेत। बस तुम्ही म्हणताय टोल नाका शिफ्ट झाला, टोल नाका तर 50 मीटरवर तर शिफ्ट झालेला आहे, त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल म्हणजे आता इथून तर टोल नाका शिफ्ट झाला म्हणजे पुढचं प्रयोजन असणार ना, त्याच्याशिवाय केलेला थोडा। हा टोल नाका वसईला घेऊन जाण्यात येणार व तिथे लोकांनी त्या विरोध केलेला आहे, परंतु हा टोल नाका अजूनही इथं आहे, मोठं ट्रॅफिक अजूनही इथं पाहायला मिळतंय, कसं पाहता? नाही, ट्रॅफिक कुठे आता बघा, लगेच तर कुठची गोष्ट होत नाही, थोडा कालावधी लागेल, सगळं व्यवस्थित होणार आहे। जर साहेबांनी कुठलाही निर्णय घेतलाय किंवा काही झालं तर ते सगळ्यात। नाईक साहेब 8 तारखेला इथं आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी 2-3 दिवस देतो, 13 तारखेला मी इथे येणार आहे। जर हा टोल नाका हटवला नाही तर आमचे शिवसैनिक हा टोल नाका उडून टाकतील, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। परंतु टोल नाका इथंच पाहायला मिळतात। तुम्ही आज इथं आलात तर तुम्ही जल्लोष करायला आहे, मात्र तुमच्या डोळ्यासमोर टोल नाका तर तिथं आपल्याला पाहायला मिळतो। काय टोल नाका शिफ्ट होणार आहे ना, बोलणं झालेलं आहे, बरंच काही तुम्ही बघाल की आता कुठेही चार्ज घेत नाहीये किंवा टोल नाका आणि टोल नाकामुळे होणारा ट्रॅफिक हा सर्वसामान्य जनतेचा विषय आहे। टोल नाका आणि ट्रॅफिकच्यामुळे मीरा भाईंदरच्या सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे। आमच्या विनम्र विनंती आहे की कुणीही टोल नाका हस्तांतरणाच्या या हटवण्याचा विरोध करू नये। सरनाईक साहेबांनी एक महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे मीरा भाईंदरच्या जनतेची सोयीसाठी, ट्रॅफिक पासून मुक्ती देण्यासाठी। तर कोणीही विरोध केलेला नाही, सगळ्यांचं म्हणणं आहे की जे वाहन चालक आहे त्यांना त्रास होतोय, वाहतुकीतून कोंडी होते, त्यामुळे मुक्तता व्हावी, सगळ्यांचं म्हणणं आहे। परंतु ज्या तरीकेनं असं बोललं गेलं होतं की प्रताप सरनाईक साहेब स्वतः म्हणाले होते की जर हा टोल नाका 2-3 दिवसात हटवला नाही तर 13 तारखेला माझे शिवसैनिक इथे येऊन तो उखडून टाकतील, असं त्यांचं म्हणणं होतं। त्या संदर्भात तुम्ही काय, कारण तुमच्या डोळ्यासमोर हा टोल नाका अजूनही तसाच आहे, काय संदर्भ काय सांगा? टोल नाका आहे बरोबर आहे, पण ट्रॅफिकची सोय करून दिली आहे साहेबांनी। आपण पाहू शकतात येथे अर्धा पावणा तास ट्रॅफिक थांबवतो। आज तुम्ही स्वतः पहा, इथे कॅमेरा फिरवा, ट्रॅफिक नाही आहे। हा ट्रॅफिकची सोय सरनाईक साहेबामुळे करून दिलेली आहे आम जनतेसाठी, मीरा भाईंदरकरांसाठी। हे होते शिवसैनिक, त्यांचं असं म्हणणं आहे की हा टोल नाका जो आहे तो आता या टोल नाक्यावर कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक पाहायला मिळत नाही। पण मी माझ्या कॅमेरामॅनला सांगतो तुम्ही उजव्या साईडला दाखवा कशा प्रकारे हे ट्रॅफिक या इथे मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळत आहे। आपण जो दावा जो शिवसैनिकांकडून केला जातोय की या टोल नाक्यामुळे आता मात्र लोकांना दिलासा मिळणार आहे, मात्र असं कोणतंही चित्र इथं पाहायला मिळत नाही आहे। जे वादे या लोकांनी आता जे केलेले आहेत की जे शिवसैनिक जे सांगतायत त्या मात्र किती सत्यता हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश, मी वैभव TV 9 मराठी, दहिसर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।